टॅक्स ॲक्ट 2025च्या नियमानुसार ऑडिटवाले ज्यांचे आहे, ज्यांचं ऑडिटमध्ये अकाउंट्स आहे, त्यांनी लक्षात ठेवा की आता फॉर्म बदललेला आहे. कुठला फॉर्म झाला एक्झॅक्टली? तर आधी आपण 3CA, 3CB आणि 3CD असे 3 वेगळे भरत होतो. आता 3 वेगळे भरायची गरज नाही आहे. का? कारण की ते सगळे एकाच ठिकाणी कन्सॉलिडेट केलेत. त्याला आहे फॉर्म नंबर 26. आता फॉर्म नंबर 26 कन्सॉलिडेशन करताना त्यांनी 4 पार्ट केलेत. पार्ट ए मध्ये ठेवले की अदर लॉजनुसार ऑडिट करायचं असेल तर पार्ट ए मध्ये डेटा भरायचा आहे. इन्कम टॅक्समध्ये ऑडिट करायचं असेल तर पार्ट बी मध्ये आहे. पार्ट सी मध्ये ज्याचं आपण ऑडिट करतोय त्याच्या पूर्ण डिटेल्स द्यायच्या आहेत आणि पार्ट डी मध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन द्यायच्यात. इवन दो GST असो, UDIN असो, सगळ्या ज्या जनरल इन्फॉर्मेशन होत्या आपल्या अकाउंट्सच्या त्या सगळ्या तिथे टाकायच्यात. पण आता कन्सॉलिडेशनमध्ये एक्झॅक्टली करायचा काय प्रयत्न केला आहे? तर कन्सॉलिडेशनमध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सी करायचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड थिंग, तुमच्या ITR सोबत बऱ्याचशा गोष्टी मॅच करून ठेवल्यात. तर म्हणजे तुम्ही ऑडिट रिपोर्टमध्ये आणि ITR मध्ये काय मिसमॅच व्हायला नको म्हणून त्यांनी बरेचसे क्लॉजेस सेम ठेवलेले आहेत फॉर्मॅटमध्ये. तर यानुसार लक्षात ठेवा, ज्यांना ऑडिट ॲप्लिकेबल होतं आहे त्यांनी आता इथून पुढे कुठला फॉर्म भरायचा आहे? 26 भरायचा आहे.